महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। वणी भरधाव ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू। मुलाचे शैक्षणिक साहित्य खरेदी करून घरी जात असताना काळाचा घाला। वणी सापुतारा राष्ट्रीय महामार्गावरील धनाई माता मंदिराजवळ आयशर ट्रक व मोटरसायकलचा भीषण अपघात होऊन मोटरसायकलवर आलेल्या पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली। या अपघातात त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। याबाबत समज हकीकत अशी: सुरेश शांताराम खंबाईत वय 40 व त्यांची पत्नी विठाबाई सुरेश खंबाईत वय 35, त्यांचा मुलगा गोकुळ खंबाईत राहणार बंधारपाडा तालुका दिंडोरी हे तीनही जण एका मोटरसायकलवर बसून मुलाचे शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी वणी येथे आले होते। मुलाची शाळा उघडल्याने लवकरच त्याला शाळेत पाठवू असे स्वप्न उराशी बाळगून ते वणी येथे शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी आले होते। खरेदी आटपून ते आपल्या मोटरसायकलवर बंधारपाडा येथे जात असताना सापुताऱ्याकडून वणीच्या दिशेने येत असलेल्या आयशर ट्रक क्रमांक GJ04AX 8036 याने मोटरसायकलला जोरदार कट मारला। हा अपघात इतका भयानक होता की खंबाईत पती-पत्नीच्या डोक्याला व हातापायांना जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। अपघातात गंभीर जखमी झालेल्या गोकुळ खंबाईत यास वणी येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले। अपघाताची माहिती मिळताच वणी येथील रुग्णालयात ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली। काल सायंकाळी उशिरा मयत पती-पत्नीवर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले। या प्रकरणी वणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोर, वणी, दिंडोरी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।